थेट जाऊयात नाशिकमध्ये गिरीश महाजन पोहोचलेले आहेत गोकुळ गीते यांची भेट घेण्यासाठी। हे दृश्य आपण पाहतोय दोन संकटमोचक, एक शिवसेनेचे एक भाजपचे। शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत आणि भाजपकडून मंत्री गिरीश महाजन हे गोकुळ गीते यांची समजूत काढतायत। गोकुळ गीते या उमेदवारीवरून मागे येतील अशी शक्यता वर्तवली जाते, ते माघार घेतील अशी शक्यता वर्तवली जाते, पण अजून कोणताही ठोस निर्णय त्यांनी जाहीर केलेला नाही। आता गिरीश महाजन यांची भेट झाल्यानंतर कोणताही ठोस निर्णयाची घोषणा होते का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। नरेंद्र दराडे, उदय सामंत आणि गोकुळ गीते हे एकत्र बैठक घेत आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा होतीये आणि त्यानंतर आता गिरीश महाजन देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। गिरीश महाजन यांची प्रतीक्षा होती, ते पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या सगळ्या संदर्भात काही ठोस निर्णय घोषित होऊ शकतो। गोकुळ गीतेंसोबत बैठकीसाठी गिरीश महाजन पोहोचलेले आहेत। उदय सामंत आधीपासूनच उपस्थित आहेत। शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे देखील तिथे उपस्थित आहेत आणि आता गोकुळ गीते माघार घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नाशिकमधली महायुतीतली ही बंडखोरी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी मध्यस्थी केलेली होती, समजूत काढलेली होती। थेट मुख्यमंत्र्यांनी देखील गोकुळ गीते यांना फोन केलेला होता आणि त्यानंतर आता या दोन संकटमोचकांच्या शिष्टाईला यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत। त्यांनी देखील उमेदवारी भरलेली होती, पण पक्षाने आदेश दिल्यानंतर गणेश गीतेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पण गोकुळ गीते जे गणेश गीतेंचे बंधू आहेत त्यांनी देखील उमेदवारी भरलेली होती आणि काही झालं तरी आपण उमेदवारी मागे घेणार नाही या भूमिकेवरती ते ठाम होते। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सुद्धा त्यांनी कोणत्याही अर्जवांना प्रतिसाद दिला नाही आणि त्यानंतर आता अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस तो उलटून गेलेला आहे। त्यामुळे आता गोकुळ गीते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, उदय सामंत, गिरीश महाजन, नरेंद्र दराडे, गोकुळ गीते सगळेच उपस्थित आहेत। प्रतीक्षा घोषणेची आहे, काय अंदाज आहे, काय चर्चा सध्या होत आहे? नुकतेच गिरीश महाजन इथे दाखल झालेले आहेत। मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची भेट झालेली आहे। याआधी गिरीश महाजन येण्याच्या आधी ज्यावेळेस उदय सामंत इथे आलेले होते त्यांनी थोड्या वेळापूर्वी नरेंद्र दराडे आणि त्यांचे बंधू किशोर दराडे यांच्यासोबत चर्चा देखील केलेली होती। आता उदय सामंत आणि गणेश गीते, किशोर दराडे, नरेंद्र दराडे यांची भेट झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यासह बैठकीसाठी उदय सामंत आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी आलेले आहेत। ज्यावेळेस गिरीश महाजन यांचं गीतेंच्या निवासस्थानी आगमन झालं त्यावेळेस गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातलेला होता आणि तुम्हीच आमचे संकट मोचक आहात, एकच वादा गोकुळ दादा अशा स्वरूपाच्या घोषणा देत गोकुळ गीते यांची उमेदवारी कायम ठेवावी, त्यांच्याकडे माघारीसाठी विनंती करू नये अशा स्वरूपाची आवाज हा दिला जात होता, घोषणाबाजी दिली जात होती आणि त्यानंतर आता गिरीश महाजन हे बैठकीसाठी आलेले आहेत। निश्चितच दबाव तणावाचं वातावरण आहे। आता इथे आल्यानंतर गिरीश महाजन यांच्यावर देखील गीतेंच्या कार्यकर्ते समर्थकांचा दबाव काही प्रमाणामध्ये आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गोकुळ गीते यांच्या चेहऱ्यावर देखील तणाव काही प्रमाणामध्ये जाणवतो आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये काय इथे निर्णय घेतला जातो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आत्ताचा क्षण हे अत्यंत महत्त्वाचा आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळामध्ये यामधले जे आता गूढ होतो ते गूढ समोर येईल। गोकुळ गीते माघार घेणार का, घेतली तर कुठल्या अटी शर्तीनुसार घेतील, त्यांच्यावर काही दबाव होता का, हे सर्व पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होईल। मुकुल, पण या सगळ्यात असं आहे की उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस तो उलटून गेलेला आहे। आता नरेंद्र दराडे सुद्धा उमेदवार आहेत आणि गोकुळ गीते अपक्ष उमेदवार आहेत। आता कोणताही निर्णय झाला तरी पुढची प्रक्रिया कशी बदलणार आहे? बरोबर आहे। 4 जून हा माघारीचा शेवटचा दिवस होता, तोपर्यंत गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली नव्हती। आता निवडणूक प्रक्रिया ही बऱ्यापैकी पुढे गेलेली आहे। प्रशासकीय पातळीवर ज्या मतपत्रिका आहेत त्या मतपत्रिका देखील तयार झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये अनुक्रमांक 1, 2, 3 नुसार नरेंद्र दराडे, गोकुळ गीते आणि भाजपचे आणखी एक बंडखोर होते प्रसाद हिरे, ज्यांनी 2 दिवसापूर्वी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्या तिघांची देखील नावं असणार आहेत। आता जी निवडणूक प्रक्रिया होती ती निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे निवडणूक आयोगाला। गोकुळ गीते
फार फार तर आपल्या निवडणुकीतून आता इथे थांबवू शकतील किंवा नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देऊ शकतील, परंतु निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सध्या तरी सुरूच ठेवावी लागेल अशा स्वरूपाची माहिती आहे. जर आता नरेंद्र दराडे यांना दोन्ही उमेदवारांनी आता पाठिंबा दिल्यानंतर पक्षाकडनं काही निवडणूक आयोगाशी काही संपर्क साधला जातो का हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण माघारीचा दिवस उलटून गेलेला आहे आणि निवडणूक लढणाऱ्या नावांमध्ये नरेंद्र दराडे, गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे या तिघांचीही नावं आलेली आहेत. मुकुल, विनंती आहे सोबत रहा. एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूया. गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी गणेश गीतेंवरती म्हाडा प्रकरणातून दबाव निर्माण झाला होता का, असा सवाल उपस्थित केला जातोय. कायदेशीर सल्लागारांच्या पत्रामुळे ही बाब समोर आली आहे. गीतेंच्या म्हाडा प्रकरणातील अटकपूर्व जामिनास आव्हान देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. कायदेशीर सल्लागारांचे 7 मेचं पत्र 1 जून रोजी मिळालं. गोकुळ आणि गणेश गीतेंनी 1 जूनलाच उमेदवारी अर्ज भरला. कायदेशीर सल्लागार सहसचिवांचे अतिरिक्त सरकारी वकिलांना पत्र केलेलं आहे. गीतेंना हायकोर्टाचा जामीन आहे, पण सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याच्या सूचना आहेत. गणेश गीतेंचे भाऊ गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून नाशिकच्या रिंगणात आहेत. मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील. मुकुल, हा म्हाडाचा व्यवहार नेमका काय आहे आणि त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेत कसा पेच निर्माण झाला? नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी म्हाडाचा घोटाळा हा उघडकीस आलेला होता. यामध्ये काही बांधकाम व्यावसायिक, काही जमीन मालक यांची नावं होती. त्यांच्यावर जवळपास 40-43 जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी 2 ते 3 जणांना अटक करून त्यांना जामीन देखील मिळालेला आहे. हा घोटाळा असा आहे, म्हाडाचे 4000 स्क्वेअर मीटरचे जे भूखंड असतात तर त्या भूखंडामध्ये तुकडे करण्यात आले. याचा अर्थ असा असतो की एखादा गृह प्रकल्प बांधकाम व्यावसायिक करत असतो, 1 एकरपेक्षा जास्त त्याची जर जमीन असेल तर त्यावर उत्पन्न घटकातील नागरिकांना त्या म्हाडामध्ये घर दिले जावे अशी शासनाची योजना आहे. मात्र आपली घरं म्हाडाकडे जाऊ नये यासाठी अशा स्वरूपाचे तुकडा पद्धत करण्यात आली. म्हणजे 4000 स्क्वेअर मीटर पेक्षा कमी क्षेत्रफळाचे जमिनीचे तुकडे करण्यात आले. त्यावर गृह प्रकल्प हा बांधण्यात आलेला होता, जेणेकरून आपल्या जमिनी, आपले जे घरकुल आहेत ते घरकुल म्हाडाला म्हणजे शासन दरबारी जमा करता येऊ नये. यामध्ये इतर बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याशी संबंधित असल्याच्या कारणावरून गणेश गीते यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र गणेश गीते यांनी याबाबत न्यायालयामध्ये जाऊन आपल्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज घेतलेला होता. या जामीन अर्जाला आव्हान देण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जावं अशा स्वरूपाचं ते पत्र आहे. आणि योगायोग असा आहे की ज्या दिवशी गणेश गीते, गोकुळ गीते यांनी अर्ज भरलेला होता त्याच दिवशी अशा स्वरूपाचे पत्र हे समोर येणं हा योगायोग आहे का इतर काही दबाव तंत्राचा भाग आहे हे सध्या कोडं उलगडत नाहीये. त्यामुळे असा एक विचार पुढे येतो आहे की गीते कुटुंबियांवर कुठेतरी शासनाच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा दबाव टाकला जात आहे का, आणि म्हणूनच आता हा देखील चर्चेचा विषय झालेला आहे. आपण बघतोय गोकुळ गीते यांचा चेहरा अजूनही समाधानी नाहीये, त्यामुळे ती नाराजी आहे. हा दबाव तंत्राचा भाग आहे का, म्हणूनच गणेश गीते यांनी माघार घेतली आणि म्हणूनच गोकुळ गीते यांना देखील माघार घ्यावी लागते का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. निश्चित या दबावासमोर गणेश गीतेंनी माघार घेतली अशी चर्चा आहे, पण गोकुळ गीते मात्र त्यांच्या संपूर्ण या प्रकरणामध्ये उमेदवारीवरती ठाम राहिल्याचं आपण पाहायला मिळालेलं आहे. काहीही झालं तरी माघार घेणार नाही असं म्हणणारे गोकुळ गीते आज माघार घेण्याची शक्यता आहे असं दिसतंय. हा बदल नेमका कशामुळे झालेला असू शकतो? हा बदल घडण्याचं एकच कारण आहे. 4 दिवस झाले मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून होते. गीते बंधू हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते त्यांचा शब्द खाली पाडणार नाही असं बोललं जात होतं. मात्र जे समोरचे उमेदवार आहे, महायुतीचे उमेदवार, त्यांचा पराभव निश्चित असल्याच्या वल्गना किंवा तसं आत्मविश्वास हा गीते कुटुंबियांकडनं केला जात होता. म्हणून गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी केलेली होती. मला मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे, माझा विजय निश्चित आहे, अशा स्वरूपाचा आत्मविश्वास गोकुळ गीते यांच्याकडनं व्यक्त केला जात होता आणि म्हणूनच त्यांनी आपली उमेदवारी आतापर्यंत देखील कायम ठेवलेली होती. मात्र आपल्या उमेदवाराला कुठेतरी धोका
धोका असू शकतो हे ओळखून महायुतीचे 2 संकटमोचक नाशिकमध्ये तळ ठोकून होते. हे प्रकरण 2 मंत्र्यांपर्यंतच थांबलं असं नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा संपूर्ण प्रकार गेलेला होता. हे प्रकरण गेलेलं होतं. त्यांनी देखील गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्याशी संवाद साधलेला होता आणि निवडणुकीमधनं तुम्ही माघार घ्यावी, निवडणुकीमध्ये थांबून घ्यावं अशा स्वरूपाच्या सूचना किंवा आवाहन गीते कुटुंबियांना, गीते बंधूंना केलेलं होतं. त्यानंतर हा दिवस टप्प्याटप्प्याने इथपर्यंत आलेला आहे. सुरुवातीला गोकुळ गीते हे आपल्या निवडणुकीवर ठाम होते, परंतु हळूहळू त्यांचं मन वळवण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांना यश आलेलं आहे. काल देखील मुंबईत 2 ते 2.5 तास या नेत्यांमध्ये आणि गीते बंधूंमध्ये चर्चा झालेली होती. त्याचा पुढचा भाग म्हणून आजच्या या घटनाक्रमाकडे बघितलं जात आहे. आताही आपण बघतोय महायुतीचे 2 प्रमुख मंत्री इथे आहेत आणि थोड्याच वेळामध्ये दराडे बंधू, गीते बंधू यांना समोरासमोर बसवून ही बैठक पार पडेल. आता सध्या भाजपचे आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि मंत्री आता सध्या गणेश गीते यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. मुकुल, सध्या दृश्यांमध्ये गोकुळ गीते सुद्धा दिसत आहेत आणि त्यांची सध्याची जी बॉडी लँग्वेज आहे किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे काही भाव आहेत ते पाहता, जरी त्यांनी उमेदवारी मागे घेतली तरी सुद्धा ती मनापासून नसेल किंवा खुल्या दिलानं नसेल असं म्हणायचं का? म्हणजे त्यांचा आत्मविश्वास एवढा होता. त्यांचं म्हणणं होतं जवळपास 350 ते 400 मताधिक्याने माझा विजय हा निश्चित आहे. महायुतीचे अनेक नगरसेवकांची मतं मला मिळणार आहेत, त्याचबरोबर महाविकास आघाडीची आणि मालेगाव मधले जे छोटे पक्ष आहेत, इस्लाम पार्टी असेल, काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असेल किंवा काही प्रमाणामध्ये MIM देखील आहे, अपक्ष उमेदवार असल्याच्या कारणामुळे मला ही निवडणूक सहज सोपी आहे असं गोकुळ गीते यांना वाटत होतं. आणि ज्यावेळेस विजय दृष्टीपथात असतो त्यावेळेस माघार घ्यावी लागणं हे निश्चितच कुठल्याही राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या व्यक्तीला हे समाधानकारक नसणार आहे. आणि हीच भावना गोकुळ गीते यांच्या चेहऱ्यावरनं आपल्याला स्पष्ट बघायला मिळते आणि गोकुळ गीते यांची नाराजी अद्यापही काही लपून राहिलेली नाहीये. आताही ते आपले जे जवळचे समर्थक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे त्यांच्या थिंक टँक मध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांच्याशी देखील त्यांनी थोड्याच वेळापूर्वी चर्चा केलेली होती. एका बाजूला गोकुळ गीते, गणेश गीते मंत्री आहेत, तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे, त्यांचे बंधू किशोर दराडे हे एका बाजूला इथे थांबलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. थोड्याच वेळामध्ये गीते बंधूंसोबत यांची चर्चा होईल आणि त्यानंतर दुसऱ्या खोलीमध्ये थांबलेले वेटिंगवर असणारे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना गोकुळ गीते यांच्यासोबत नेलं जाईल. मुकुल, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या घटनांच्या सविस्तर अपडेटसाठी.